तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूममध्ये गणरायाची आरती केली आणि आरतीनंतर त्यांनी न्यूज 18 लोकमत सोबत संवादही साधला। यावेळी त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपली मतं व्यक्त केली। बाप्पा मोरयाच्या निमित्ताने तुम्ही आज आलात आणि कार्यालयातल्या गणपती बाप्पा समोर आपणही लीन झालात। यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाला नेमकं काय साकडं घातलंय, काय मागितलंय? मला का माहीत नाही, परंतु मला आज गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य दिसलं। बरं, त्या स्मितहास्याचा अर्थ काय मला अजून कळला नाहीये, परंतु अतिशय आनंद झाला की IBN लोकमतने माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच उत्सव ठेवलेला आहे आणि त्याला अनेक मान्यवर भेटी देत आहेत आणि आपण मलाही निमंत्रित केलं। मला इथे सांगायला हरकत नाही की आपल्या वाहिनीशी माझा अनेक वर्षांचा संवाद आहे, संपर्क आहे। किंबहुना कुठलीच निवडणूक अशी झाली नसेल गेल्या अनेक वर्षात की ज्यावेळेला मी इथे आले नाही आहे आणि मला नंतर हळूहळू असं लक्षात आलं की तुमच्याकडे आल्यावर नंतर निकाल चांगला लागतो। त्यामुळे मी अगदी आवर्जून प्रत्येक वेळेला येतेच आणि मला खात्री आहे की सामाजिक प्रश्नांना, महिलांच्या प्रश्नांना तुम्ही इतकं जबरदस्त स्थान देता, त्यामुळे गावागावामध्ये जागृती होण्यामध्ये खूप तुमचं चांगलं योगदान आहे आणि त्यामुळे आज मला विशेष आनंद वाटतो। धन्यवाद। मात्र ताई, एक विचारावं वाटतं, एक उपसभापती म्हणून त्या खुर्चीला साजेशी अशा प्रकारची भूमिका अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही घेतलेली होती आणि खडसावूनही सांगितलेलं होतं। त्यानंतर होणारी टीका टिप्पणी आणि दुसरीकडे हार तुरे, या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? उद्धवजींनी देखील ही घटना फार पॉझिटिव्ह वेनं घेतलेली होती, मात्र त्याच्यावरती टीका देखील झालेली होती। मी अत्यंत तटस्थ आणि निरपेक्षपणे या गोष्टीकडे पाहते, कारण मी ज्यावेळेला त्या आसनावर असते किंवा एरवीसुद्धा समाजामध्ये 80% समाजकारण 20% राजकारण, पण तिथल्या खुर्चीवरती 100% विधिमंडळच डोळ्यासमोर असतं आणि त्यामुळे कुणालाही ज्यावेळेला आम्ही वेळेसाठी थांबवतो किंवा त्यांना नियमानुसार काम करायला सांगतो तर त्यावेळेला ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या विचाराचे आहेत, ते स्त्री आहेत का पुरुष आहेत, याच्यापेक्षा सुद्धा आत्ता जो विषय चालला आहे त्याला धरून त्यांचं वक्तव्य आहे का नाही हे मी ऐकून घेते आणि त्याच्यानंतर ते थांबत असते। फार मोठ्या प्रमाणात समाजाने ते उचलून धरलं, परंतु मला इथे तुमच्यासमोर सांगायला हरकत नाही आहे सगळ्याच माध्यमांच्या मार्फत आणि सगळ्या जनतेला की ते कोणत्या पक्षाचे आहेत म्हणून मी कुणाला जास्त रागवले असं अजिबात नाही आहे। त्यामध्ये जे आहे ते अनेक वेळेला आमच्या पक्षीय लोकसुद्धा आरडाओरडा करत होते सभागृहामध्ये, अशा वेळेला मला सभागृह थांबवायची सुद्धा वेळ येते। पण हे असं आहे, हजारो लोकांचं लक्ष असतं की सभागृहात काय चाललंय। तुम्ही बघा, सेशन असलं की त्याची तारीख गावागावातल्या शेतकऱ्यांना माहिती असते, सर्वसामान्य लोक बघत असतात आज दिवसभर काय झालं आणि अशा वेळेला विधिमंडळामध्ये कामकाज झालं पाहिजे हाच आमचा अधिकारी, पीठासीन अधिकारी म्हणून आग्रह असतो। त्याखेरीज बघा, भंडाऱ्याची घटना घडली, अनेक काही घटना घडल्या, त्याच्यावर न्यायाची लोकांची अपेक्षा असते। मग त्या विषयांच्या अनुरूप लवकर उत्तरं मिळावीत एवढीच त्याच्यात अपेक्षा असते। राज्यात झालेलं सत्तांतर, त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? किती काळ ही सत्ता टिकेल असं वाटतंय आणि येत्या काळातली शिवसेनेची आपली रणनीती या दृष्टीनं, आता कारण बाळासाहेबांपासून शिवसेनेमध्ये तुम्ही आहात, उद्धवजींची अजूनही साथ देत आहात, पुढची शिवसेनेची रणनीती नेमकी काय असू शकते 2024च्या निमित्तानं? एक तर पहिलं मला सांगायला पाहिजे की मला स्वतःला तर फार अनपेक्षित होतं, कारण ज्यांना वर्षानुवर्ष बरोबर ते सहकारी म्हणून काम केलं किंवा आम्ही विरोधी पक्षामध्ये 98 पासून ते 2014 पर्यंत विरोधी पक्षातच काम करत होतो आणि विरोधी पक्षात काम करत असताना निदान 50 आमदारांची माझ्याकडे यादी आहे की जे विरोधी पक्षात असून सत्तेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असून सातत्याने निवडून आले। मग त्यांना निधीची अडचण येत नव्हती का? त्यांना सभागृहात मांडून त्यांचे प्रश्न सोडवता येत होते। मग असं आत्ताच काय घडलं की निधी नाही म्हटलं तर आम्हाला कामच करता येणार नाही असं आमच्या काही सहकाऱ्यांना का वाटावं, ह्याच्याबद्दलचं प्रश्न अजूनही उत्तर मिळालेलं नाही आहे। पुढची हे सगळं अनपेक्षित आहे, पण यातून आपण अनेक वेळेला आम्ही संकटातून मार्ग काढलेला आहे आणि त्याचबरोबर न्यायदेवतेवरती विश्वास आहेच। न्यायदेवता काय उत्तर देते याच्यावरती खूप अवलंबून गोष्टी आहेत। पुढची रणनीती म्हणता येईल, एक मला असं वाटतं की सामान्य लोक जे आहेत मुंबईतले, महाराष्ट्रातले, त्यांची
मोठी अपेक्षा आहे की विश्वासार्ह नेते म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ते पाहत आहेत. आणि अगदी मला आठवते शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे झाल्या, आजही होत आहेत दुर्दैवाने. त्या ठिकाणी दौरे करतील त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आपले प्रतिनिधी उपस्थित असतात. मग तिथे कुठे संभाजीनगरमधलं छोटं गाव असेल किंवा यवतमाळमधलं गाव असेल, तर या सगळ्या रणनीतीमध्ये लोकांच्या प्रश्नांच्यासाठी न्याय देत राहणं ही कामाची दिशा कायम असणार आहे. माझा आशावाद आहे, कोणाला चुकीचाही वाटेल, अंतिम निर्णय शेवटी माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब घेणार आहेत सगळेजण. पण मला असं वाटतं की यातले बरेचसे लोक जे आहेत ते रस्ता चुकलेले मुसाफिर आहेत, ते कधी ना कधी परत येतील असं मला वाटतं. नक्कीच बाप्पाचरणी तुम्ही ही प्रार्थना निश्चितच केलेली असणार आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांशी मनमुराद गप्पा केल्यात त्यासाठी. धन्यवाद. आणि माझा अहवाल 3 वर्षाचा उपसभापती पदाचा मी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामार्फत जनतेला जे योग्य वाटेल त्यांनी आमच्याकडे जरूर मदत घ्यावी असं मी सांगेन. नक्कीच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.